नमस्कार. आज आपण एका अशा प्रवाशाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा प्रवास खरं तर कधीच संपत नाही. ही गोष्ट आहे एका लहानशा पक्ष्याची, जी आपल्याला निसर्गाच्या अफाट शक्तीची ओळखून देईल. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. अच्छा, कधी असा विचार केलाय का, की या पृथ्वीवर असा कोणता जीव असेल, जो इतर कुणापेक्षाही जास्त सूर्यप्रकाश अनुभवतो? म्हणजे ज्याचं आयुष्य जणू काही कायम प्रकाशातच जातं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आर्क्टिक टर्न. हो, हाच तो पक्षी जो अक्षरशः सूर्याचा पाठलाग करतो. आणि त्याचं आयुष्य ते तर जणू एका कधी न संपणाऱ्या उन्हाळ्यासारखं आहे. चला तर मग आता सुरू करूया या पक्ष्याची एक अविश्वसनीय कहाणी, त्याचा हा अतुलनीय प्रवास. खरं तर ही एक अशी महागाथा आहे ज्याची बरोबरी करणं जवळजवळ अशक्य आहे. हे ऐकून बघा, हा आर्क्टिक टर्न दरवर्षी तब्बल 90,000 किलोमीटर प्रवास करतो. कल्पना करा, 90,000 किलोमीटर. कोणत्याही प्राण्याने केलेला हा सर्वात लांब वार्षिक प्रवास आहे. खरंच अविश्वसनीय आहे हे. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे तर फक्त एका वर्षाचं झालं. त्याच्या संपूर्ण आयुष्यात हा पक्षी सुमारे 24 लाख किलोमीटरचा प्रवास करतो. हो, 24 लाख. हा आकडा ऐकूनच डोकं चक्रावून जातं. पण 24 लाख किलोमीटर म्हणजे नेमकं किती? बरं, सोप्या भाषेत समजून घेऊया. हे अंतर म्हणजे पृथ्वीवरून चंद्रावर जायचं आणि परत यायचं, असं तब्बल 3 वेळा. विचार करा, एका एवढ्याशा पक्षासाठी हा प्रवास म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच नाही का? हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की एवढासा लहान पक्षी इतका मोठा, इतका अचाट पराक्रम कसा काय करू शकतो? काय रहस्य असेल यामागे? चला तर शोधूया. तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. याचं नावच आहे पंखांवरचं आयुष्य. आणि हे नाव अगदी योग्य आहे, कारण या पक्षाचं आयुष्य ते खऱ्या अर्थाने आकाशातच घडतं. चला, याच्या जीवनचक्रावर एक पटकन नजर टाकूया. अंड्यातून बाहेर पडलेलं एक लहानसं पिल्लू, मग ते उडायला शिकतं आणि त्यानंतर तब्बल 30 वर्षांचं आयुष्य जगतं. हो, 30 वर्ष. आणि त्याचं हेच दीर्घायुष्य त्याला हा विक्रमी प्रवास पूर्ण करायला मदत करतं. बरं, आता वेळ झाली आहे या प्रवासाची काही अशी रहस्य जाणून घ्यायची जी खूप कमी लोकांना माहीत आहेत. काही अशा मनोरंजक गोष्टी ज्या या अद्भुत पक्षाला आणखीनच खास बनवतात. सगळ्यात आधी हे बघा, आर्क्टिक टर्न तब्बल 3000 मीटर म्हणजे जवळजवळ 10,000 फूट उंचीवरून उडू शकतो. हे अंतर म्हणजे मोठमोठी व्यावसायिक विमानं ज्या उंचीवर उडतात त्याच्या आसपासचं आहे. यावरूनच कळतं की आकाशावर त्याचं किती जबरदस्त प्रभुत्व आहे. आणि हा फक्त लांबचा प्रवासच नाही करत, तर तो एक प्रचंड संरक्षक पालकही आहे. आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी तो इतका आक्रमक होतो की घरट्याजवळ येणाऱ्या कोणत्याही जीवाला, अगदी माणसांना सुद्धा तो थेट चोचीने हल्ला करतो. म्हणजे त्याच्या लहान आकारावर अजिबात जाऊ नका, धाडस खूप आहे. आता काही आणखी आश्चर्यकारक गोष्टी आहे का? हा पक्षी वर्षातून 2 उन्हाळे अनुभवतो. कसा? कारण तो नेहमी पृथ्वीच्या अशा भागात असतो जिथे उन्हाळा सुरू असतो. त्याचं वजन ते तर एका स्मार्टफोनपेक्षाही कमी आहे, फक्त 100 ग्रॅम. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे तो हजारो किलोमीटरचा प्रवास करताना उडता उडता झोपसुद्धा घेऊ शकतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोपा आहे. पक्षी जरी लहान असला तरी त्याचं अस्तित्व ते संपूर्ण पृथ्वी व्यापणारं एखाद्या ग्रहाएवढं विशाल आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर फक्त 100 ग्रॅम वजनाचा एक पक्षी संपूर्ण पृथ्वीला अनेक वेळा प्रदक्षिणा घालू शकतो, तर विचार करा निसर्गाची रचना आणि त्याची शक्ती किती अफाट, किती अविश्वसनीय असेल. निसर्गाचे असेच अविश्वसनीय चमत्कार आणखी जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आर्क्टिक टर्नचा हा अद्भुत प्रवास जर मनाला भावला असेल तर एक लाईक, कमेंट किंवा शेअर नक्की करा, म्हणजे ही माहिती इतरांपर्यंतही पोचेल. धन्यवाद.